Hello students, we are going to learn General Science of Standard 7. First chapter of Standard 7 is the living world, adaptations and classifications. सजीव सृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण. Let's recall in what different ways is the diversity in living things seen. सजीवांमध्ये कोणत्या बाबतीत विविधता आढळून येते. Last year we see this diversity of living things in their habitat, in their nutrition, in the region is seen in different ways. A great variety of plants is found on earth. Some plants have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in desert, which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. Like plants, animals too show diversity. Some are unicellular, others multicellular. Some are vertebrates, whereas others are invertebrates. This world is full of variety of animals: aquatic, terrestrial, amphibians, reptiles, aerial, etc. These observations give rise to the questions: how did the great diversity come into being? म्हणजे बघा, आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं की आपल्या या पृथ्वीवर खूप प्रकारचे वनस्पती आहेत. काही वनस्पतीला रंगीत फुलं येतात, तर काही याला व्हाईट फुलं येतात. काही वनस्पती वाळवंटात वाढतात, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते, तर काही बर्फाळ प्रदेशामध्ये वाढतात. काही वनस्पती मायक्रोस्कोप शिवाय दिसू शकणार नाही, तर काही एवढ्या मोठ्या आहेत की विचारता सोय नाही. मग अशाच प्रकारे नुसते वनस्पतीमध्ये विविधता आहे का? नाही, तर प्राण्यामध्ये पण विविधता आहे. काही प्राणी एक पेशीय आहेत, तर काही अनेक पेशीय आहेत. काहींना पाठीचा कणा आहे, तर काहींना पाठीचा कणा नाही. काही जलचर आहेत, भूचर आहेत, उभयचर आहेत, सरपटणारे आहेत, हवेत राहणारे आहेत. अशा प्रकारे अनेक प्रश्न आहेत. अनेक वनस्पती आणि प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. मग हे विविधता असूनसुद्धा हे प्राणी जगतात कसे? बघा, या ठिकाणी प्रश्न विचार आपल्याला, कॅन यू टेल, हे तुम्ही सांगू शकाल का? आर द प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप? कॅन यू इलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू? राजस्थान आणि काश्मीरमधले वनस्पती आणि प्राणी सारखे असतील का? त्याच्यामध्ये काही फरक तुम्ही सांगू शकता का? बघा, इन काश्मीर the weather is cold, so the plants are, and there is a hilly place. Kashmir is hilly place, so snow falls there, so trees are long, huge and of full leaves. Where in Rajasthan there is desert and scarcity of water, so their plants have small spikes on it and without leaves. So this is the difference we find in Kashmir and Rajasthan. Now coniferous trees like pine and deodar flourish in snowy regions. बघा, या ठिकाणी दिलं त्यांना कोनिफेरस नावाचं झाड आहे. आपलं कोनिफेरस वृक्ष आहेत जे पाईन आणि देवदार म्हणतो आपण त्यांना. ते कुठे सापडतात आपल्याला? ते फक्त सापडतात काश्मीरमध्ये. राजस्थानमध्ये कोणते वृक्ष आहेत? However, in the desert of Rajasthan, plants like cactus and acacia. कॅक्टस म्हणजे
कोरफड म्हणतो आपण त्याला, आणि ॲकॅशिया म्हणजे बाभूळ, हे झाडं सापडतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल, कॅमल उंट जो आहे तो डेझर्ट ॲनिमल आहे, नॉट फाउंड इन काश्मीर. व्हॉट इज द रिझन फॉर दीज डिफरन्सेस, मग याचे काय का फरक का नसेल बरं ते काश्मीरमध्ये, त्याची आपल्याला या ठिकाणी कारण मीमांसा करायची आहे. आता ॲडॅप्टेशनची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा. ॲडॅप्टेशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. म्हणजे सांगितलं की ठरलेल्या दिलेल्या वातावरणामध्ये जिवंत राहण्यासाठी सजीव आपल्यामध्ये काही बदल घडवून आणतात, आणि जे बदल टिकून राहतात त्या बदलांनाच ॲडॅप्टेशन्स असे म्हणतात. या ठिकाणी बघा चार्ट दिला बघा आपल्याला, ॲडॅप्टेशन्स इन प्लांट. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. बघा 1 नंबर दिला लोटस. लोटस कुठं राहतो? ॲक्वॅटिक हॅबिटॅट त्याचं ॲक्वॅटिक आहे. त्याचे रूट्स कसे आहेत? फायब्रस आहेत. लिव्ज कसे आहेत? लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. अँड त्याचं स्टेम कसं आहे? हॉलो अँड फ्लेक्झिबल. त्याचप्रमाणे बघा कॅक्टस. कॅक्टस कुठं सापडतो? तर हे जे हॅबिटॅट आहे याचं आहे डेझर्ट, म्हणजे वाळवंटात सापडतो तो. त्याच्या रूट्स कशा आहेत? टॅप रूट्स आहेत. आणि त्याचे पानं कसे आहेत? स्मॉल ल्यूज अँड स्पाईक, म्हणजे काटे असतात त्याच्यावर. आणि त्याचं स्टेम कसं आहे? स्ट्रॉंग, आहे की नाही. नंतर हे बनियान ट्री, हे जनरल भूमीवर सापडतं आपल्याला, जनरल लँडवर सापडतं. त्याचे टाईप्स ऑफ रूट कोणकोणते आहेत? टॅप अँड एरियल रूट्स, आपण त्याला पारंब्या असं म्हणतो. त्याचे लिव्ज कसे आहेत? बनियान ट्रीचे बिग राऊंड, आहे की नाही. अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, त्याचं स्टेम कसं असतं? ह्यूज बिग. अशा प्रकारे आपण 3 झाडं बघितले, कमळ, कोरफड आणि बनियान ट्री. या तिन्ही झाडाचे आपण जर पाहिले तर त्यांची हॅबिटॅट वेगळी आहे, रूट्स वेगळे आहे, पानं वेगळे आहेत, स्टेम्स वेगळे आहेत. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये फरक आणूनसुद्धा ते सगळं जिवंत राहतात, कारण त्यांनी काय केलेलं आहे? ॲडॅप्टेशन केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. आता जे पाण्यामध्ये आहेत, जलचर वनस्पती आहेत, पान वनस्पती, त्यांनी आपल्यामध्ये काय बदल घडवून आणला ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. व्हिजिट, ट्राय दिस, हे करून पहा. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. तुमच्या परिसरात नदी, तलाव, ओढा असं जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आणि पाहायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं की जे जमिनीवरची वनस्पती आहे आणि पाण्यातल्या वनस्पती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो ते तुम्हाला बघायचं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. आता जे ॲक्वॅटिक वनस्पती आहेत त्या वनस्पतीचे जे मुळं असतात, काही वनस्पतींची मुळं जमिनीमध्ये गुंतलेली असतात, रुजलेली असतात. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. काही पान वनस्पतीचे जे मुळं आहेत ते जमिनीत गेले असतात, तर काही वनस्पतीच्या मुळा जमिनीत जात नाही, त्या पानातच तरंगत असतात. आणि त्यांचे जे पानं आणि फुलं आहेत ते पाण्याच्या सरफेसवर, पृष्ठभागावर तरंगत असतात. द सरफेसेस ऑफ लीव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. त्याच्या पानावर काय असते? व्हॅक्स, म्हणजे मेन तेलगटपणा म्हणतो आपण त्याला, तो असतो. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. काही काही वनस्पतीची जी पानं असतात ते पतले असतात आणि लांब अशी रिबीन कशी अशी डोक्याला लावायची त्याप्रमाणे पतले असतात.
धिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. करंट ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं करंट नाही बरं, तर पाण्याची धारा. तर पाण्याच्या धारेमध्ये त्यांचे ते टिकून राहण्यासाठी मदत करतात. एअर स्पेसेस इन स्टेम अँड पेट्युल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लॅन्ट आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. आणि त्या पाण्यामध्ये त्यांना तरंगत राहण्यासाठी त्या फांद्यामध्ये काय असतं बघा, या ठिकाणी दिलेलं आहे 1.3 लोटस स्टॉक या कैच्यामध्ये या ठिकाणी. तर या ठिकाणी जे आतमध्ये नळ्या असतात म्हणजे छिद्रे असतात, पोकळ्या असतात, त्यामुळे ते पाण्यामध्ये तरंगू शकतात. या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपल्याला पान दिलेलं आहे, हे कमळाचं फूल दिलेलं आहे. हे सर्व पाहून आपण म्हणू शकतो की अशा प्रकारचे. मग बघा वनस्पती जे ॲक्वॅटिक आहेत त्यांनी काय काय ॲडॅप्टेशन केलेलं आहे. पहिलं ॲडॅप्टेशन त्यांना केलेलं आहे की त्यांचे रूट पाण्यामध्ये सुद्धा असू शकतात आणि जमिनीमध्ये सुद्धा असू शकतात. 2 नंबर, त्यांचे लीव्ज आणि फ्लावर कुठं तरंगतात, पाण्यावर तरंगतात. त्यानंतर त्यांच्या पानांना काय असतं, वॅक्सी लेअर असते आणि त्यांची पानं कसे असतात, स्लेंडर आणि रिबिनसारखे असतात. आणि त्यांच्यामध्ये एअर स्पेसेस असतात स्टेममध्ये आणि पेट्युल्स असतात. त्याच्यामुळे ते वनस्पतींनी आपल्यामध्ये तयार केलं, ॲडॅप्टेशन केलं आणि त्या पाण्यामध्ये राहू शकतात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्ज. हे बघा कमळाचं जर पान असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही पाण्यात थेंब टाकला तर तो त्याला चिटकत नाही, असा इकडून तिकडे जातो. का असं का ट्रिकल ऑफ करतो तो? बिकॉज लोटस लीव्ज आर वॅक्सी लेअर. व्हाय डोंट द लीव्ज ऑफ दिस प्लॅन्ट रॉट इन वॉटर. रॉट म्हणजे सडणे. या वनस्पतींचे जे पानं आहेत ते पाण्यात सडत का नाहीत? त्याचं कारण सुद्धा तेच आहे, बिकॉज दे हॅव वॅक्सी लेअर. व्हाय आर देअर रूट शॉर्ट अँड फायब्रस. पान वनस्पतीच्या ज्या मुळा असतात त्या लहान आणि फायब्रस का असतात? त्याचं कारण सुद्धा तेच आहे, बिकॉज टू फ्लोट इन वॉटर अँड स्टे इन वॉटर करंट. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की ह्या ज्या वनस्पती आहेत या पान वनस्पतींचं ॲडॅप्टेशन पाहिलं आपण. आता ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लॅन्ट हा भाग आपण आता नंतरच्या पिरियडमध्ये